नमस्कार. शेतीतली वाढती जोखीम आणि अवकाळी पावसाचा फटका या चक्रातून बाहेर पडून एक खात्रीशीर उत्पन्न कसं मिळवायचं, आजच्या या विश्लेषणात आपण एका अशा गेम चेंजर योजनेची माहिती घेणार आहोत जी महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचं चित्रच बदलून टाकेल. ती म्हणजे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना 2026. आता विचार करा, हवामानाचा लहरीपणा, कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी, यामुळे शेतीवर अवलंबून राहणं किती कठीण झालंय, बरोबर? अशा परिस्थितीत हवामानावर अजिबात अवलंबून नसलेला, हमखास पैसा देणारा एखादा शाश्वत मार्ग असायला हवा की नको? अगदी हाच तो ज्वलंत प्रश्न आहे जो आज प्रत्येकाला सतावतोय. आणि म्हणूनच या समस्येवर एक सॉलिड उपाय म्हणून मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना 2026 समोर आली आहे. बघा, ही काही 2-4 जनावरे वाटून मोकळं होण्याची जुनी सरकारी पद्धत नाहीये. हे एक प्रॉपर तंत्रज्ञानावर आधारित बिझनेस मॉडेल आहे. थोडक्यात सांगायचं तर खेड्यापाड्यात एकदम प्रोफेशनल उद्योजक तयार करण्याची ही एक जबरदस्त तयारी आहे. तर आजच्या या विश्लेषणात आपण नेमक्या कोणत्या गोष्टी कव्हर करणार आहोत ते पाहूया. आपण पाहूया ग्रामीण अर्थव्यवस्थेची नवी दिशा, योजनेतील 3 मुख्य प्रकल्प, कोण अप्लाय करू शकतं आणि कागदपत्रे कोणती लागतील, ऑनलाईन अर्ज करायची एकदम सोपी पद्धत आणि शेवटी यातील अनुदान आणि भन्नाट आधुनिक तंत्रज्ञान. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी वळूया आपल्या पहिल्या भागाकडे, ग्रामीण अर्थव्यवस्थेची नवी दिशा आणि कृषी क्षेत्राचा होणारा कायापालट. 11,35,000 रुपये. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. एका सर्वसाधारण दुग्ध व्यवसाय प्रकल्पासाठी मिळणाऱ्या अर्थसहाय्याची ही अंदाजित रक्कम आहे. हा आकडाच आपल्याला सांगतोय की हा काही छोटा मोठा प्रयोग नाही, तर एक भक्कम मोठ्या स्तरावरचा व्यवसाय उभारण्याची ही खरंच एक मोठी सुवर्ण संधी आहे. आणि अनुदानाचा विचार केला तर आकडे आणखीनच भारी आहेत. ह्या एवढ्या मोठ्या प्रकल्पांवर शासनाकडून सर्वसाधारण प्रवर्गासाठी तब्बल 50% अनुदान मिळतंय. आणि जर अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमातीतील म्हणजेच SC किंवा ST प्रवर्गातील असतील तर हे अनुदान चक्क 75% जातं. विचार करा, इतकं मोठं आर्थिक पाठबळ मिळाल्यावर व्यवसाय करणं किती सोपं होईल. अनुदानाच्या टक्क्यांसोबतच या प्रकल्पांची भव्यताही थक्क करणारी आहे. बघा, कुक्कुटपालनासाठी थेट 5,000 पक्षी आणि शेळीपालनासाठी 50 माद्या आणि 5 नर. म्हणजे हे काही परसातील छोटंसं काम नाहीये, तर हा थेट व्यावसायिक आणि औद्योगिक स्तरावरचा मोठा बिझनेस आहे. इथं उद्देश फक्त उदरनिर्वाह नाही, तर थेट मोठा नफा कमवणं हा आहे. आता आपण दुसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. योजनेतील 3 मुख्य प्रकल्प आणि आपल्यासाठी योग्य बिझनेस कसा निवडायचा. तर आपल्याकडे 3 भक्कम पर्याय आहेत. पहिला आहे दुग्ध व्यवसाय, ज्यामध्ये 5 संकरित HF किंवा गीर गाई अथवा म्हशींचा समावेश आहे आणि याचा अंदाजित खर्च सुमारे 11.35 लाख आहे. दुसरा पर्याय म्हणजे शेळी किंवा मेंढी पालन, 50 माद्या आणि 5 नर, ज्याचा खर्च साधारण 11.38 लाख रुपये आहे. आणि तिसरा सर्वात मोठा पर्याय म्हणजे 5,000 पक्ष्यांचा कुक्कुटपालन प्रकल्प, ज्याची किंमत तब्बल 30 लाखांपर्यंत जाते. आता तुमच्याकडे किती जागा आहे आणि तुमचा अनुभव काय आहे यावर तुम्ही तुमचा परफेक्ट प्रकल्प निवडू शकता. आता तिसरा भाग पाहूया. इतकी भारी योजना आहे, पण यासाठी पात्र कोण आहे आणि नेमकी कागदपत्रे कोणती लागतात. याचे नियम अगदी क्लिअर आहेत. तुमचं वय 18 ते 60च्या दरम्यान असावं आणि तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असायला हवे. तुमच्या नावावर किमान 1 एकर जमीन किंवा 5 वर्षांचा नोंदणीकृत भाडेकरार असणं आवश्यक आहे. कुक्कुटपालनासाठी मात्र कमीत कमी 20 गुंठे जागा चालून जाते. एक महत्त्वाची अट म्हणजे तुम्हाला या क्षेत्रातला किमान 2 वर्षांचा अनुभव किंवा 1 आठवड्याचं अधिकृत प्रशिक्षण घेतलेलं असावं. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे यात महिलांसाठी 30% आणि दिव्यांगांसाठी 5% आरक्षण सुद्धा आहे. कागदपत्रांच्या बाबतीत थोडी काळजी घ्यायची आहे बरं का. आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक आणि डिजिटल स्वाक्षरी असलेला 712 आणि 8A उतारा तर लागेलच. पण एक अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही ज्या डिजिटल फाईल्स अपलोड करणार आहात त्यांची साईज 100 KBच्या आतच असावी आणि त्या फक्त PDF किंवा JPEG फॉर्मॅटमध्येच हव्यात. हा नियम एकदम कडक आहे. थोडी जरी चूक झाली तरी अर्ज थेट रिजेक्ट होऊ शकतो, त्यामुळे यावर खास लक्ष द्या. आता वळूया चौथ्या भागाकडे. हा ऑनलाईन अर्ज भरायचा कसा, त्याची स्टेप बाय स्टेप पद्धत समजून घेऊया. अर्ज करण्याची प्रक्रिया एकदम सोपी आणि युजर फ्रेंडली आहे. एजंटची अजिबात गरज नाही. थेट rmahbooms.com या अधिकृत वेबसाईटवर जा. तिथे मोबाईल नंबर आणि OTP टाकून नोंदणी करा. मग आधार कार्ड आणि इतर माहिती भरून तुमचं प्रोफाईल तयार करा. त्यानंतर राज्यस्तरीय योजनांच्या लिस्टमध्ये जाऊन ही योजना निवडा.
मगाशी सांगितल्याप्रमाणे 100 KB कमी साईजची कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा. शेवटी जो ॲप्लिकेशन ID मिळेल ना, तो मात्र व्यवस्थित सेव्ह करून ठेवा. तो पुढे खूप कामाला येईल. आता आपल्या विश्लेषणाचा 5वा आणि शेवटचा भाग, अनुदान नक्की कसं मिळतं आणि यात वापरलेलं आधुनिक तंत्रज्ञान काय आहे. या योजनेत आर्थिक व्यवहार एकदम पारदर्शक आहेत. इथे थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच DBTचा वापर होतो. म्हणजे कसं, तुम्ही शेडचं बांधकाम केलं किंवा जनावरांची खरेदी केली की पशुवैद्यकीय अधिकारी येऊन पाहणी करतात. त्यानंतर थेट तुमच्या बँक खात्यात 2 टप्प्यांत पैशांची रक्कम जमा होते. मध्ये कोणीही नाही, त्यामुळे तुमच्या हक्काचा पैसा थेट तुमच्याच हातात पडतो. आता जरा जुनी पद्धत आणि या योजनेतला स्मार्ट गोठा यांची तुलना करूया. जुन्या पद्धतीत दूध काढणं, चारा टाकणं यात भयंकर शारीरिक कष्ट असायचे. लाईटवर अवलंबून राहावं लागायचं आणि उन्हाळ्यात गरमीमुळे जनावरांचं दूध कमी व्हायचं. पण या स्मार्ट गोठ्यात काय आहे? ऑटोमॅटिक मिल्किंग मशीन, विजेसाठी स्वतःची 3 किलोवॅट सोलार सिस्टम आणि गोठ्याचं तापमान मेंटेन ठेवण्यासाठी चक्क फॉगिंग मशीन. खरंच हे एका पारंपरिक व्यवसायाचं एकदम नेक्स्ट लेव्हल आधुनिकीकरण आहे. एवढी मोठी गुंतवणूक म्हटल्यावर टेन्शन येणारच ना? पण काळजी नको, शासनाने याला एक भक्कम सुरक्षा कवच दिलं आहे. ते म्हणजे पशुविमा. चुकून एखाद्या जनावराचा मृत्यू झाला तर होणारं मोठं नुकसान टाळण्यासाठी या संपूर्ण प्रोजेक्टच्या खर्चामध्येच 3 वर्षांचा फुल कव्हर विमा आधीच ॲड केलेला आहे. यामुळे बिझनेसमधली रिस्क अक्षरशः 0 होते. तर मग या सर्व माहितीनंतर एक खूप मोठा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उरतो. शेतीतील नेहमीच्या संकटांना कंटाळून फक्त एक उत्पादक राहण्यापेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाची जोड घेऊन एक शक्तिशाली, जोखीममुक्त आणि यशस्वी उद्योजक बनण्यासाठी तुम्ही खरोखरच तयार आहात का? लक्षात ठेवा, ही फक्त एक अनुदानाची योजना नाहीये. ही ग्रामीण महाराष्ट्राच्या एका नव्या सुवर्ण काळाची सुरुवात आहे.